गणेशाय नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, तुका म्हणे। श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या सार्थ नावाप्रमाणेच त्यात ईश्वरी ज्ञान अमृताचे शब्दोशब्दी दर्शन घडते। म्हणूनच तुम्ही हे निवेदन मनापासून ऐका, तुमचे कान सुखावतील अन अंतकरण एका अपूर्व आनंदाने भरून जाईल। प्रस्तुत अध्यायाच्या प्रारंभी सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांना मोठ्या आदराने वंदन करून संत ज्ञानेश्वर महाराज या अध्यायास प्रारंभ करतात। या अध्यायामध्ये त्यांनी त्या गूढ गीतेचा बराच भाग अधिक विस्ताराने त्या श्रोत्यांना समजावून सांगितलेला आहे। ते असे म्हणतात की, सुजन हो, हा 17वा अध्याय म्हणजे मागील अध्यायामध्ये निवेदन करताना जो काही भाग सांगायचा राहून गेला, तोच भाग इथे श्रीकृष्ण भगवान अर्जुनास मोठ्या मार्मिकतेने निवेदन करीत आहेत। मागच्या म्हणजेच 16व्या अध्यायाच्या अगदी शेवटच्या श्लोकात देव म्हणाले की, बा अर्जुना, सर्वसामान्य जीवांनी त्यांच्या कल्याणासाठी काय करावे, काय करू नये, प्रत्येकाचे हितकारक कर्म कर्तव्य कोणते, हे जाणून घेण्याकरता शास्त्रधर्माचा आधार घ्यावा। प्रत्येकाने वेदाज्ञेचे पालन करावे। तेव्हा अर्जुनाच्या मनात असा विचार आला की, वेदशास्त्र याच्या वाचून जर माणसाची सुटका होणार नसेल तर ते अवघड कारण एक म्हणजे शास्त्रे अनेक, त्यांची मतांतरे त्याहूनही वेगवेगळी, ह्यात नेमका समन्वय हा ज्यांना शास्त्राभ्यास नाही, जे ज्ञानी नाहीत, विवेकीही नाहीत, अशा सामान्य जीवांनी नेमके काय करावे, त्यांच्या उद्धाराचा अन्य मार्ग नाही का? त्यावेळी अर्जुनाने भगवंतांना आपल्या मनातील ती शंका विचारताना असा प्रश्न केला की, हे माधवा, तू तर असे सांगितले आहेस की जीवाच्या कल्याणार्थ शास्त्रांचा आधार घेऊन तदनुसार आचरण करायला हवा, कर्म कर्तव्ये पार पाडायला हवीत, होय ना? अरे देवा, पण जे सामान्य जीव वेदशास्त्रांचे ज्ञाते नाहीत, अभ्यासक नाहीत, ज्यांच्या बुद्धीची तेवढी झेप नाही, वेदशास्त्रांनी नेमके काय सांगितले आहे त्यानुसार आचरण करावे, अशा अल्पज्ञानी लोकांच्या मोक्षमुक्तीचा, आत्मोद्धाराचा दुसरा कोणता अन्य मार्ग नाही का? तो असेही विचारतो की, हे देवा, समजा एखादा जीव हा स्वतः शास्त्राभ्यासी नाही, पण जे अन्य कोणी त्या तयारीचे आहेत, त्यांच्या आचरणाचा आदर्श घेऊन त्यांना वंदनीय आचरणीय मानून कोणी जीव जर ईश्वर उपासना साधना करील, आपल्या धर्माचे पालन करील, आचार विचार शुद्ध राखून देवपूजा धर्माचरण सश्रद्धपणे कर्म कृती करीत असेल, तर त्यास त्याचे कोणते फळ मिळते, त्यास कोणती गती प्राप्त होते ते मला सांगा। संत ज्ञानेश्वर महाराज समोरच्या आर्त जीवांना असे म्हणतात की, अर्जुनाच्या या प्रश्नाला भगवंतांनी नेमके काय अन कोणत्या शब्दात उत्तर दिले, तोच श्रद्धादी निरूपण हाच या 17व्या अध्यायाचा विषय आहे। भगवान अर्जुनास सांगतात की, अरे, वेदशास्त्रांचा अभ्यास करून किंवा त्या वचनावर अढळ श्रद्धा ठेवून जे कोणी आपली कृतकर्तव्ये पार पाडतात, त्या दोघांनाही त्या परमपदाचा लाभ हा होतोच, हे खरे आहे। परंतु केवळ नुसत्या श्रद्धेवरच अवलंबून राहणे हे तितकेसे योग्य नाही, कारण श्रद्धा ही अतिशय एकनिष्ठ अन अढळ असावी लागते, परंतु ती तशी असत नाही किंवा टिकत नाही। याचे कारण म्हणजे माणसाची त्रिगुण प्रकृती। प्रत्येक व्यक्ती ही सत्व, रज आणि तमोगुणांनी बनलेली असते। या त्रिगुणाच्या वृत्ती एकसारख्या बदलत असतात। प्रत्येक गुण हा इतर 2 गुणांना मागे टाकून आपली वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो। जे जीव सत्वगुणी आहेत, अशा लोकांच्या मनात आपण शुद्धाचरण, ईशभक्ती यांनी स्वर्गप्राप्ती करून घ्यावी अशी प्रबळ इच्छा असते। रजोगुणी व्यक्ती सौख्य लाभासाठी शीघ्र प्रसन्न होणाऱ्या खालच्या प्रतीच्या देवदेवतांची उपासना करतात।
तमोगुणी माणसे भूत प्रेत पिशाचादिकांना मानून त्यांची उपासना करतात. असे लोक या देवता प्रसन्न व्हाव्यात म्हणून त्यांच्या पुढ्यात जिवंत पशु पक्षी इतकेच नव्हे तर अगदी नरबळी देण्यासही ते मागे पुढे पाहत नाहीत. भगवंत पुढे असेही सांगतात की, बाबा रे, ज्या गुणांची माणसे त्या गुणांच्या त्या श्रद्धा असतात. याचाच अर्थ असा की या श्रद्धेचेही सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकार पडतात. या 3 श्रद्धांपैकी जी सात्विक श्रद्धा ती माणसाला मोक्ष सुखाचा लाभ करून देते. ज्याच्याजवळ अशी अढळ सात्विक श्रद्धा आहे तो जीव ज्यांनी शास्त्र वचनांचा अभ्यास केला आहे तेथील बोध जाणून घेऊन त्यांनी स्वप्रयत्नांनी, अभ्यासाने, उपासनेने स्वतःचे कल्याण साधून घेतले आहे. अशा व्यक्तीस आदर्श मानून साधू, संत, सत्पुरुष, सद्गुरू रूप मानून त्यांच्या बोधाप्रमाणे कर्म, कर्तव्य, ईश्वर उपासना, साधना करतात. त्यांच्या पदरी त्यांच्या सात्विक, शुद्ध, अढळ श्रद्धेचे फळ हे मोक्षानंदाच्या रूपाने पदरी पडतेच. आपल्या या वचनाला दुजोरा देण्यासाठी प्रभू इथे गंगेचे उदाहरण देतात. ते म्हणतात की, हे पार्था, अरे, स्वर्गलोकीची पवित्र गंगा ही काही एका भगीरथाच्या कल्याणार्थ भूलोकी अवतरलेली नाही, तर अवघ्या प्राणीमात्रांचा उद्धार व्हावा ह्या उदात्त हेतूने ते गंगा अवतरण झालेले आहे. त्याप्रमाणेच वेद, शास्त्र, धर्म हे केवळ एकट्या दुकट्यासाठी नाहीत, तर अवघ्या जीवांच्या अंतिम कल्याणासाठीच त्यांची उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळेच शास्त्र जाणणाऱ्याला आणि सश्रद्धेने धर्माचे पालन करणाऱ्या शुद्ध, सात्विक, श्रद्धावान अशा पुरुषांना असा दोघांचाही इथे उद्धार होत असतो. इथे मग तो जीव अल्पबुद्धीचा असला तरी त्याची अढळ श्रद्धा कामी येते. माणसाला त्याच्या कल्याणार्थ उपयोगी पडणारी श्रद्धा ही त्याच्या वृत्तीतून घडते. अनुवृत्ती या आहारातून घडत असतात. आहारांचे सुद्धा असेच 3 प्रकार असून त्या त्या आहारानुसार माणसांच्या वृत्ती तयार होत असतात. सत्वगुणी माणसाला गोड अन मधुर अन्नपदार्थ आवडतात. राजस पुरुषांना आंबट, खारट, तिखट, कडू या चवीचे पदार्थ प्रिय असतात, तर तामसी लोकांचा आहार हा शिळेपाके अन्न, आंबलेले पदार्थ, मद्य, मांस यांची आवड असणारा आहार आवडतो. यानंतर भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनास 3 प्रकारचे यज्ञ, त्यांची पद्धती अन फलप्राप्ती काय ते सांगतात. हे अर्जुना, माणसांकडून शारीरिक, मानसिक अन वाचिक म्हणजेच शाब्दिक तप कोणते व कसे घडते हा भागही निवेदन केला आहे. तसेच कोणत्या प्रकारच्या दानास काय म्हणतात हे सुद्धा ते सोदाहरण सांगतात. देव समजावणीच्या स्वरात सांगतात की, अर्जुना, केवळ सत्वगुणी कर्म श्रद्धा ही मोक्षास पुरी पडत नाही. त्यासाठी विधियुक्त आचरलेल्या कर्मातील उणीव तूट भरून काढण्यासाठी ओम तत्सत ब्रह्मार्पणस्तु ही क्रिया कशी करायची ह्याची सुद्धा ते माहिती देतात. कृतकर्माचे फळ हे कर्त्याने त्या ओम तत्सत ब्रह्मार्पणस्तु न्यायाने ईश्वरार्पण करून स्वतः कर्मफलच्छे पासून मुक्त व्हावे हा उपदेश केला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मुखाने आत्मकल्याणाचा हा सारा बोध जीवाचे कान करून ऐकणारा अर्जुन हा स्वतःचे अस्तित्व विसरून कधी अन कसा कृष्णरूप झाला हे त्याचे त्यासही कळले नाही. संत ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात की, जो कथाभाग संजयाने धृतराष्ट्रास निवेदन केला तोच कल्याणकारी गीतेचा आत्मबोध श्री निवृत्तीनाथांच्या कृपा आशीर्वादाने मी तुम्हास या अध्यायात प्राकृत भाषेत सांगणार आहे. हे आर्त जीवांनो, तुम्ही त्या श्रवणानंदास सादर व्हा. कृपा त्या ज्ञानेश्वरीची, करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची. रामकृष्ण हरी. गीता भागवत ज्ञानेश्वरी.